टिकटॉक फोटो आला नाही का? हा नाही का? कालपासून फोन करतो तर बिजी आहे ह्याच्यात बिजी होय तू? राजकुमारजींचं दिवस रात्र स्वप्न बघून झुरतोय मी, तू तुझे फोटो जुळत बस. माझा कोण माहेर उलटला तू ना? आता तुझा कॅमेरा फोडला नाही, रील आता टाराटार फाडली ना, मग बघ आता. अहो बंटी शेट असं काही नव्हतं. असं काय नव्हतं तसं काय नव्हतं, मायामुळे शँटिंग नको मारूचे म्हणतो आता. अहो बंटी शेट ऐकून तर घ्या ना. काय ऐकून घ्यायचं? नाना आले मला घेऊन गेले, मला टाइमच भेटला नाही तुम्हाला फोन करायचा. खरं सांगतो ना, खोटत नाही सांगत. हा तुमच्या गळ्याची शपथ. मग ठीक आहे. आता ह्यो फोटो मी एडिट करत होतो, पण तुमच्यासाठी राजकुमारींचे फोटो आणले. बबू का बात त्याच्यामन लईच भारी ना. बंटी शेट तुमच्या संग असं काही करण का मी? अहो नाना डुबियाचे समोर बसले होते, तरी मी डेअरिंग करून राजकुमारीजींना फोटोसाठी विचारलं आणि फोटो काढून आणलेत. हे समधी रिक्स कोणासाठी? फक्त तुमच्यासाठी. मी एवढं केलं आणि तुम्ही मलाच मारताय. अय यार होताच ती चूक, जाऊ दे ना. अय चमनू, शंकू बर का? अरे काय दणका काम केलं येड्या तू, धिंगाणा. माझ्याकडून तुला नवा कोरा करकरीत कॅमेरा गिफ्ट. धिंगाणा. बस 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 कर, फोटो एडिट कर. मेरे पिताजी से मेरे को ये उम्मीद ही नहीं थी. उन्होंने मेरे दिल पे तोला हल्लाय राव. अगं हे माझी आई, अगं आत्ताशी कुठं फोटो काढले, मग ते लोकांना पाठवते, त्यानंतर स्थळ बघते, त्याला लई येळ लागतो. माझी येडू. पण वहिनी तुला मदन दादा आधीपासूनच आवडत होता ना? मग लय आगाऊपणा करायला लागली बर का तू. आता ह्याच्यात काय आगाऊपणा आहे? अगं तो इच्छा होती मई नाहीये, हेच म्हणले मी तुला. बरं झालं तुम्ही आलात. काय आलं? हे बघा ना, मग ऐकूनच नाही राहिली. ए मंगे काय ऐकत नाही? दाद्या मला आत्ताच लगीन नाही करायचंय. नको करू मग. अय्यो खरंच? अहो काय काय सांगताय तिला? अगं मला असं म्हणायचंय की आपल्याला फक्त आता पत्रिका पाठवायची. पत्रिका पाठवल्यानंतर लग्न करायचं का नाही हा नंतरचा प्रश्न आहे. आणि कसं आहे, आता पत्रिका पाठवली की लोकांना कळन आपल्या घरात लग्नाची पोरगी. अरे चमन ये ये ये. चमन आला वाटतं फोटो घेऊन. आलोच. वहिनी दाद्या म्हणला तसं पत्रिका पाठवल्याशिवाय कसं कळणार की घरात लग्नाची मुलगी येते? हा बरोबर आहे. म्हणजे शाहरुखला कळणार कसं की हिंगणवाडीत त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली मंगल येते? आणि जर का त्याला कळायचं असेल तर त्याला पत्रिका पाठवायला पाहिजे. त्यामुळं नानांनी दुसरीकडे पत्रिका पाठवाया आधी म्याच त्याला पाठवली तर काही येण्यासारखं बडबडत असते का ग? असं कुठे होतंय का? तो कधी काय डोक्यात खोळ घालून घेशील ना सांगता येत नाही. जाय बाय बाहेर, फोटोचं बघ. हा राव, कुणी काही म्हणू दे, पत्रिका पाठवायची म्हणजे पाठवायची. मग शाहरुख म्हणाल हे मंगल. चमन बरे काढलेस फोटो. हा आता घरचं काम म्हणल्यावर. अरे म्हणून तर बोलवलं तुला. अयो काय बेस्ट आलेत फोटो. पाहिलं का, काल फोटो काढ म्हणलं तर रडत होती, पण आज समजायच्या पुढे तर पाय. दाद्या पाहू जरा फोटो. लय भारी आलेत.
राणी वहिनी तुम्ही पाहिले की नाही माझे फोटो? पाहिले ना मंगे. हा वय. अय्यो फोटो पडले. लेच येंदुळ्या बाई पोरगी. आहे लहान आहे काय ओरडते, राहू दे. ना ना हे जरा फोटो. मी जरा स्वयंपाकाचं पाहते. मंगे तू कामाला लागली. काय लोक तर अंगाला धूळ लागू देत नाहीत. अय चमन, पिशवीत काय? हे ते खास अल्बम. बघू इकडं. काय आला? दे इकडे, चल दे दे दे. काय आहे? राजकुमारींचे फोटो? हे ते बंटी शर्टने दिले ते स्पेशल गिफ्ट म्हणून गावाकडनं. या बंट्याच्या डोक्यात कधी काय येईन काही सांगता येत नाही. हा ते आहे. राजकुमारींना देतो मी. जा म्हणत्याला सांग. चलन येतो मी. ए चमन थांब. ए मदन, अरे पैसे देईन त्याला. हा पाकिट कुठे काय नो नंतर दिले चालतील ना? हा चलन. ए गोपू इकडे. ही पत्रिका आणि हे 2 फोटो. हा काळू भाऊ आहे ना मध्यस्थी, त्यांना नेऊन दे. हा ये घे. आनंद दिले म्हणा. हा ये. ए गोप्या इकडे दे. यार काय करू राहिला? दिवाळी निघू नये म्हणून पोच द्यायचं नाहीये. अरे यार असं नको करू. नाना लय हाणतील मला. आणि इकडे अरे आय एम हिअर नो फिअर. कर गोप्या, तू गेला नाही अजून? हा हे काय नाना चाललोय. काय ग वहिनी? फोटो कशात? बेस्ट हा मग आपण बेस्टच आहे. वहिनी जर काय फोटो शाहरुखने पाहिले तर ते पळत येईल नाही का? अजून सकाळचं खुळ गेलं नाही वाटतं डोक्यातून. सकाळचं नाहीये वहिनी, लई दिवसाचं आहे. सांग ना येईन ना पळत. मंगे तो पत्र पाहून तो धावत यायला. तू काय राजकुमारी आहेस का ग? हायला तुला सगळे चेष्टाच वाटते र. पण मी पत्र लिहिणार म्हणजे लिहिणार. अगं कोणी ऐकन ना. लिही बाई लिही. हायला राव वहिनीनं भारी आयडिया दिली. जर का राजकुमारी कडून पत्र लिहून घेतलं तर शाहरुख एका फटक्यात उत्तर देईन नाही का? मारिया हे बेस्ट आहे. मॅरिया मला तुमची मदत पाहिजे राव. वर आय राईट लेटर. शाहरुख You want to write letter to SRK? हा हा तुमच्या इंग्रजीत. कॅरन
आई शाहरुख संग लग्न करायचंय. लग्न 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 वेडिंग वेडिंग. You want to write letter to SRK so that you can invite him to your marriage. हा हा लिहा तुम्ही. See, Uncle, I'll help you to write a letter to him, okay? But I don't think he's gonna get this. लिहा ना तुम्ही. Mary, sit here. वहिनी काय हो? वीट पडलं होतं. ते इथंच पडलं होतं बाई. कुठं गेलो काय ना. Here, it's done. Take this. अय्यो काय सणा इंग्रजी आणलंय रा. थँक्यू थँक्यू. काय लिहिलंय मग? कुठे काय काही नाही. लपवती काय आलं मग? ते असंच. असंच कसं? बघू इकडं. ते लवकर चल. इंग्रजी पत्र? मी याने लिहलंय. You know, Mangal told me she wanna invite SRK to her wedding. And she asked me to write a letter to him in English. Did you like it? Is nice. आवडलं ना? हा दे मग इकडं. हायला बरं झालं राव. या शेवड्या मारत का गेली असं? महाराज तुमच्याकडे जास्त कधी काही येत नाही. पण आज शाहरुखला पत्र पाठवायचंय आणि पत्रावर ना चोर चोरात आशीर्वाद आणा म्हणजे डायरेक्ट शाहरुखच्या इथं लागत. आज दुपारी मिनी कॉलेजवर ना आले का तिच्याकडे पत्र देते म्हणजे सकाळी पोस्टात जाईल आणि मग डायरेक्ट शाहरुख कडे. बाई इंग्रजी आता कुणाकडून वाचून घेऊ बरं हे पत्र. लेटर आहे हे. कुणासाठी लिहिलंय? शाहरुखला लग्नाला बोलविले का शाहरुख संग लग्न करायचंय तेच कळना. शाहरुख? यस. बाई मंगीला शाहरुख संग लग्न करायचंय तेच आसन. काय बोलता? हा मग तुम्ही माझ्या संग घरी चला. मी सांगितलं ना तर कुणाचा विश्वास बसणार नाही माझ्यावर. अहो मी कशाला? तुमची ती म्हातारी फोडून काढन मला. घ्यायला भेटा हो. मी आहे ना माया माहेरचा माणूस म्हणून काहीतरी उपयोगाला पडा की. आता तुमच्या माहेरचा आहे म्हणून येतो पण तेवढं ते सांभाळून घ्या. त्याची काळजी तुम्ही नका करू. मी आणलेल्या स्थळाला नाही म्हणले ना आता धिंगाणच करते घरात. चला.
आज मिनीला पत्र द्यायचं होतं. कुठे गेलं काय माहित. ए अरे काय झालं ओरडायला? बोल ना. नाना अहो काय बघितलं बाई मी, आता कसं सांगू. अगं काय झालं वरडायला, आणि हा मास्तर कशा पायी आला इथं? अहो मी शाळेत जात होतो, ह्या आल्याने मग काहीतरी झालं आणि मी मग इकडे आलो. अहो मास्तर ते पत्र. हा पगारवाढीचं पत्र लिहिले ना अध्यक्षांना. अहो मास्तर मंगीचं पत्र, मंगीचं. ते तर महाराजांनी पुढे ठेवलं होतं, तुमच्याकडे कसं आलं? मंगे कसलं पत्र? अहो मंगीने शाहरुख खानला लग्नाची मागणी घालणारं पत्र लिहिलंय. आणि ते पण राजकुमारींकडून लिहून घेतलंय. आणि हे सगळं काजूला माहिती होतं बर का. तिनंच सांगितलंय पत्र लिहायला. कोणी काय लिहिलंय? आव सासूबाई, मंगीने शाहरुखला लग्नाची मागणी घातली. अगं बाई, कोण शाहरुख? आव शाहरुख खान, पिक्चरचा हिरो. मंगे अगं तुला काही कळतं का नाही? उद्या घरी आला मग. म्हणून तर मी पत्र घेतलंय. आता काही जणांना वाटतंय मला घराची काळजी नाही, पण मी घेते माझ्या परीने. एकीने सांगितलं पत्र लिही आणि दुसरीनं दिलं लिहून. काजू कळत नाही होय तुला? हा त्या मंगीला एक अक्कल नाही, पण तू लिहायला सांगितलं पत्र? नाही ना आजी, जरा विचार करायचं ना. पण मी दादाला दिलं पत्र वाचायला. तू इंग्रजी पत्र वाचलं? मला काय माहिती त्यात हे लिहिलं होतं. मी म्हंटली काही टेन्शन नाही. Gopu, what happened? Maria, you helped Mangal in writing a letter to Shah Rukh Khan. Yes, I did. But why everyone is angry for that? It was just a wedding invitation. What? काय? अरे त्या पत्रात शाहरुखला मागणी नाही घातली, तर लग्नात बोलवायचं लिहिलंय. अहो या मास्तरला काही पत्र कळत नाही. ते लग्नाच्या मागणीचं नव्हतं पत्र, लग्नाला बोलविण्यासाठीच होतं. अहो माझ्या बुद्धीवर शंका घेऊ नका. मी शाहरुखला बोलविलं की मागणी घातली याच्यात कन्फ्युज झालो होतो. अरे पण तुम्हा दोघाला कळत नव्हतं का? हा अरे उगाच जर असं काही हे पत्र कोणाच्या हातात गेलं असतं तर काय झालं असतं माहितीये? काय भावात पडलं असतं ते? हा कोणा जर असं पत्र लिहिलं ना तर पाय. याला काय अर्थ आहे राव? अहो ना राजकुमारींना असं वाटलं असं मंगीचा पोर खेळे, पण राणी वहिनींना जर काय वाटत होतं तर मग मला येऊन दाखवायचं ना, नाही तर गोप्या होतात. मास्तरला कशाला त्रास? बरोबर आहे राणे, तुला कळत नव्हतं तर विचारायचं तरी. हिनं कधी कुणाला विचारलंय का? अव ही मंगी रोज काहीतरी कुटाणा करून ठेवी ती. या काजू आणि राजकुमारीनं पोरखळ म्हणून हाजेडेपणा करून दिला तिला. नाही नाही ते काही नाही. आता तिच्या लग्नाची घाई करा बघू. बरोबर आहे डुबे, मंगीच्या लग्नाचा बार उडावलाच पाहिजे.
लग्नाची वाईफ आणि इडिंगची बायको दोघी मिळून मला खड्ड्यात पाडू राहिल्यात राव. मंगीचं लग्न ठरलं तर पुढ्यात काय वाढून ठेवलं जाणार आहे काय माहित भो.